नमस्कार मंडळी. हे सॉइल ड्रेंचिंग युनिट जे आहे म्हणजे थोडक्यात आपण जे आळवणी यंत्र म्हणतो, ते आळवणी यंत्र कसं सेट करायचे त्याची तुम्हाला थोडी ट्रायल मी दाखवतोय. आळवणी यंत्र असं जिथं चार्जिंग स्विच असतं पंपाचं, त्या स्विचच्या जागेला हे असं बसवायचं आहे. आणि हे बसवल्यानंतर इथं मिनिमम आणि मॅक्झिमम असं दिलेलं आहे. जास्तीत जास्त आणि कमी कमी किती सोडू शकतो तर 200 मिलीसाठी साधारणपणे ही ह्याच्यावर असं रेषा आहेत. तर 200 मिलीसाठी 6 रेषा घ्याव्या लागतात आपल्याला. आणि 6 रेषावर तिथे ठेवलं की 200 ml ड्रेंचिंग त्याच्यामध्ये येते. तर ही बटन इथं पुश बटन आहे. साधारणपणे ह्या डाव्या हातामध्ये जर ही बटन दिलं, असं बटन द्यायचं आणि हे एकदा पुश करून सोडलं की बरोबर 200 ml औषध येते. हे तुम्हाला आता मी दाखवते बरोबर मेजर माप मध्ये. एक मिनिट पुश करा एकदा. हे तुम्ही बघू शकता बरोबर 200 ml ड्रेंचिंग घेता आली. म्हणजे वाया जात नाही, अजिबात वाया जात नाही. आणि ह्या झाडापासून ह्या झाडापर्यंत जाताना पंप पूर्णतः बंद होतोय. इथं 200 ml पडलं ह्या झाडाला की इथून पंप ऑटोमॅटिक बंद होते. तुम्हाला ट्रिगरला दाबायची वगैरे काही गरज नाही. ट्रिगरमुळे काय होतं, पाठीमागं मोटरवरती लोड येतो, सप्लाय तर आतमध्ये चालू राहते. फक्त ट्रिगरमुळे काय होतं, पुढे प्रेशर आल्यामुळे मोटर दाबामुळे बंद राहते. ह्या युनिटमुळे काय होतंय की मोटर आतमधूनच त्याचा सप्लायच बंद होतोय. सोडा त्याच्यामुळं मोटरवर कुठला किंवा बॅटरीवर कुठला ताण येऊन बॅटरीवर मोबाईल खराब होण्याची काही मंडळी नमस्कार. सध्या शेती करताना औषध फवारणी करणे किंवा औषध सोडण्याचं काम करताना शेतकरी राजाला बळीराजाला मोठं टेन्शन त्या ठिकाणी येत असतं. बऱ्याचशा वेळा फळबागांमध्ये जी लहान लहान रोपं असतात ती रोपं जगवण्यासाठी शेतकरी राजाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जे रोप चिटकून त्या ठिकाणी जमिनीला चिटकून त्याची वाढ होईपर्यंत शेतकरी राजा दिवसाची रात्र एकत्र करतो. ड्रिंचिंग नावाची पद्धत त्या ठिकाणी करतो. बऱ्याच वेळा मग्याच्या सहाय्याने बुडामध्ये औषध सोडलं जातं, काही वेळा पाठीवरच्या पंपाने औषध सोडलं जातं. पण हे औषध सोडताना प्रमाण कमी असं झालं त्याचा फटका त्या ठिकाणी त्या लहानशा रोपाला बसतो आणि ते रोप जळून शेतकऱ्याचं बऱ्याचदा नुकसानही होतं. त्यामुळे त्या ड्रिंचिंग करताना मोठी काळजी शेतकऱ्याला घ्यावी लागते. ड्रिंचिंग करताना परफेक्ट माप किंवा परफेक्ट मिलीमीटरचं औषध त्या बुडाशी पडायला पाहिजे. याकरता पंढरपूर तालुक्यातील सुपली गावामध्ये एक दुकान आहे, माळी ॲग्रो नावाचं एक दुकान आहे. सुधाकर माळी नावाचा एक तरुण शेतकरी आहे, शिक्षित तरुण आहे. या शेतकऱ्याने शेतकऱ्यांना आधुनिक करण्यासाठी शेती अवजारं असतील किंवा शेती उपयोगी साहित्य असेल हे साहित्य विक्रीचं दुकान सुधाकर माळी या तरुणाने त्या ठिकाणी सुपली गावामध्ये टाकले. आणि या सुधाकरच्या दुकानामध्ये आता हे ड्रिंचिंगसाठी लागणारा हे जे माझ्या हातामध्ये आपण पाईप बघतोय, हा पाईप किंवा हे साहित्य त्या ठिकाणी सुधाकरने विकायला सुरुवात केली. हे पाठीवरचा पंप जो असतो या पंपाला मागच्या बाजूला जोडलं तर या ठिकाणी त्याला काही मेजरमेंट दिलंय. ते मेजरमेंट सेट केलं तर बरोबर तेवढंच औषध बुडाशी त्या ठिकाणी पडतं, ना जादा ना कमी. त्या झाडाला लहानपणी जेवढं आवश्यक आहे तेवढं आवश्यक औषध बरोबर त्या बुडामध्ये पडतं आणि ऑटोमॅटिक तो पंप बंद होतो. पाठीवरच्या पंपाला पुश बटन आहे, ते बटन जर पुश केलं तर तेवढंच पडतं आणि पुढच्या झाडाकडे लगे आपण जाऊन तिथं हे करू शकतो. असं हे भन्नाट यंत्र किंवा भन्नाट वायर ही म्हणूया ड्रिंचिंगची ती सुधाकर माळीने आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी आणली. आणि जे फळबाग शेतकरी असते त्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला एक जुगाड आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही. नेमकी ही वायर कसं काम करते आणि या वायरमुळे ड्रिंचिंग करणे, आळवणी करणे पहिल्या स्टेजमधली हे कसं सोपं झालंय ही सगळी माहिती सुधाकरकडनं आपण जाणून घेत आहोत. तर द्राक्ष उत्पादक शेतकरीही आपल्या सोबत आहेत, त्यांनाही आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ की नेमकं या वायरचा फायदा होतो का. हाताने किंवा मग्याने ड्रिंचिंग करणे आणि ही वायर पंपाला जोडून ड्रिंचिंग करणे याच्यामध्ये काय फरक आहे ही सगळी माहिती आपण ज्यांच्याकडे ही वायर उपलब्ध आहे असे सुधाकर माळी यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार सर. कसं हे वायरचं काय वैशिष्ट्य आहे, काय वायरचं नाव काय अगोदर? हे सॉइल ड्रेंचिंग मशीन म्हणून युनिट आहे. बर बर बर. पूर्वीच्या काळी काय करायचो आपण, कधी ग्लासनं किंवा पंपानं स्टिकर दाबून ड्रेंचिंग करायचो. पण ज्यावेळेस ड्रेंचिंग करत असताना त्याला अचूकपणा राहत नाही. काय झाडाला कमी पडणार, काय झाडाला जास्त पडणार, त्याच्यामुळे झाडाच्या वाढीमध्ये चोख परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि ड्रेंचिंग करत असताना ट्रिगरनं ड्रेंचिंग केल्यानंतर कधी कमी पडणार कधी जास्त होणार. तर ही अचूक जेवढ्या ml मध्ये तुम्ही सेट करचाल साधारणपणे 8 सेकंदामध्ये
500 ml पर्यंत हे ड्रेंचिंग बाहेर पंपातनं सोडू 8 शकतो सेकंदामध्ये 8 500 सेकंदात ml. बरं, बरं, हा. आणि तुम्ही जर त्याला 50 मिली सेट केला तर 50 मिली सोडणार, 100 मिली सेट केला. ऍव्हरेज तुमच्या एकरातले रोपं किती आहेत हा. आणि लिटरचं प्रमाण आणि रोपाचं प्रमाण काढून तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून गणित लावून ती अचूक बरोबर मिलीमध्ये सेट करायचं. बरं. सेट केलं की प्रत्येक रोपाला जेवढं सेट केलं तेवढं अचूक पद्धतीने त्यात औषध पडत. जास्त काही कमी नाही जास्त नाही काय ना, तुम्हाला बरोबर तेवढंच औषध पडणार. बरं, सोडताना मग आता ही काय इथं मेजरमेंट दिलंय का हे? हा, हे मेजरमेंट आहे. बरं. हे मेजरमेंट पंपाचे जे स्विच आहे, हा. चार्जिंग किट असते का नाही, चार्जिंग एक किट, मिनिट, हा. चार्जिंग किट आपण जिथं चार्जिंगला पंप लावतो हा. त्या किटलाच हा. थोडी आतमध्ये थोडी काय वायरिंग सेट करायला लागते, बरं. ती आपण सेट करून देऊया. हा. आणि असं हे सेट केल्यानंतर हा. ह्याला एक स्विच आहे साईडला. बरं. दुसऱ्या अडचणीचा काहीच विषय नाही, फक्त इथं स्विच आहे, ह्याला हे मेजर बसवायचं आहे माप ही हा. युनिट, हम्म. आणि ह्याला ऑन ऑफ बटन दिलंय. बरं. हे नुसतं दाबून सोडायचंय, बरं. नुसतं पुश करायचं आणि सोडायचं. हा. पुश केलं की बरोबर आपण जेवढं टायमिंग लावलंय हा. इथं मेजर माप, हा. ही मेजर माप आहे. ह्या मेजर माप मध्ये तुम्ही ते औषध घ्यायचं आहे हा. आणि बरोबर अचूक अंदाज घेऊन बरोबर ती सेट केला हा. की एकदा सेट केला की ती पुन्हा कंटिन्यू तसं चालू राहते. प्रत्येक असं मध्ये गॅप मध्ये काय औषध वाया जाण्याची काय भीती नाही? अजिबात नाही, ऑटोमॅटिक पंप बंद करते. त्याला बरं. टायमर आहे. बरं. तुम्ही 50 मिली सेट केला हम्म. तर 50 मिली औषध त्या स्टिकर मधनं खाली गेलं हा. की बरोबर हे झाडाच्या बुडाची पडतं. हा, झाडाच्या बुडाचे पडलं औषध की वाया काही जात नाही. अजिबात सोडत नाही. पहिला सेटिंग पंपामध्ये काय म्हणते असली सेटिंग आहे? पंपामध्ये थोडे आत वायरिंगची सेटिंग आहे. बरं. हा, ती आम्ही तुम्हाला करून देऊया. मग सेटिंग केली आणि परत चार्जिंग लावायच्या वेळेस वगैरे मग ती हा, सेटिंग त्याचा काही प्रॉब्लेम नाही आतमध्ये, बरं, कुठलाच बरं. प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा. चार्जिंगला लावू शकता. एकदा ते सेटिंग आतनं वायरिंग करून दिली हा. की त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, चार्जिंग साठी येणार नाही किंवा पंपालाही काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे महत्वाचा विषय तो आहे ना. हा. तुम्ही त्या सेटिंग केलं पुन्हा पंप म्हणजे चार्जिंगच्या वेळेस पुन्हा सेटिंग करावं तसं काय असं भानगड कुठलीही गोष्ट नाही. बरं. पण पहिल्यांदा ड्रेंचिंग करताना आपण हा. साध्या पंपानं जेव्हा ड्रेंचिंग करतो, हे जेव्हा युनिट नसतं हम्म. त्यावेळेस काय होतं, ट्रिगर जेव्हा आपण सोडतो हा. त्यावेळेस मोटरवरती लोड येतो. हा. तसा लोड वगैरे इथे येत नाही. काय होतंय, पूर्ण पंपच बंद करते. बरं बरं. म्हणजे त्याचं जे मोटरला जाणारं जे कनेक्शन आहे हा. तीच बंद होते. हा. ऑन ऑफ इथूनच ऑपरेट करते ती, बरं बरं. की पुश बटन ऑन ऑफ केलं हम्म. की इथनं पंपाला मोटरला ऑन ऑफ करत राहते. आता इथं 200 ml औषध घेतलं, हा. तिथं ते सेटिंग करावं लागते का? हा, इथं सेट करायचं आपल्या बरं. प्लॉटचा हिशोबाने. आपण किती ड्रेंचिंग करणार आहे बाबा, 200 ml न करणार आहे, हा. 100 न करणार आहे, 300 न करणार आहे पर प्लांटला, हा. त्या हिशोबाने आपण ते सेट करायचं हा. आणि त्या हिशोबाने ते ड्रेंचिंग होते. मग बरं, बरोबर तेवढंच तिथं पडतं. हा, बरोबर तेवढंच पडते. वायरचं मग कसं काळजी वगैरे किती कशी काय? वायरचे काय नाही, तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही हे असं काढून ठेवायचं आहे, हा. बस संपला विषय. पुन्हा तुम्ही पंप चार्जिंग लावायचा आहे. बरं, वायरला काय चार्जिंग? वायरला चार्जिंगची वगैरे काही गरज नाही. बरं. म्हणजे काय गॅरंटी वगैरे काय असते काय? हो, हिला गॅरंटी येते 6 महिन्याची. बरं. काय प्रॉब्लेम आला तर कंपनी पुश आपल्याला बटन खराब वगैरे होत नाही ना? नाही, अजिबात होत नाही. बरं अजिबात काय की ह्याला बॅटरी नाही, करंट नाही, त्याच्यामुळे ह्याला काय खराब व्हायचा काही आयटमच नाही. बरं. साधारण किती किंमत ठेवली याची वायर? साधारणपणे हे शेतकऱ्याला आपण त्याची मार्केटमधली किंमत 1000 ते 1100 रुपये आहे. बरं. पण सबसिडीच्या रूपामध्ये आपण शेतकऱ्यासाठी म्हणून 600 रुपये याची किंमत ठेवतोय. 600 रुपये. हा, फक्त वायर नेल्यानंतर शेतकऱ्याने काय करायचं की फक्त पंप एकदा फक्त पंपाच्या स्विच मध्ये इथं कुठलाही जोडायचं. पंप असू दे. हा, कुठलाही पंप असू द्या. थोडी बरं. आतमध्ये वायरिंग आहे, बरं. ती वायरिंग आम्ही त्यांना फोनवरून सांगू. हा. 2च गोष्टी आहेत हा. त्या. ती केलं की त्यांना काहीच अडचण येणार नाही आणि पुन्हा चार्जिंगला पण काय अडचण येणार नाही. हा. चार्जिंगला काय अडचण काय नाही. नाही. कुठल्या कुठल्या पिकाला आता हे असं म्हणजे चालू शकते? सगळ्याच all पिकाला, ज्या पिकाला आपल्याला ड्रेंचिंग करावं लागते त्या बरं. प्रत्येक पिकाला हे महत्वाचं आहे. हा. द्राक्षासाठी ड्रेंचिंग लागते, ऊसाला सध्याच्या काळामध्ये केळी, ऊस तर मोठ्या प्रमाणात ड्रेंचिंग लागते लहानपणी. लहानपणी. हा. तुम्ही आता फळबाग उत्पादक शेतकरी आहे, मग आता हे नवीन जुगाड म्हणूया आपण, कसा वाटतं तुम्हाला? काय हा जो नवीन जुगाड जो तंत्रज्ञान म्हणाला, हा. आता द्राक्ष असेल, डाळिंब बाग असेल, कुठलाही फळ पिका करत असताना हम्म. आपल्याला जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, एक आधुनिक शेतकरी म्हणून त्याचा स्वीकार आपण करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण वेळेची पैशाची बचत होते यामध्ये. आता बघा, आता आपल्या गावामध्ये माळे ॲग्रोसेल्समध्ये नवीन जे सॉईल ड्रेंचिंग जे इन्स्ट्रुमेंट आणलेलं आहे, हा. ह्याचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जे फळबागाचं रोप आहे, हा. रोपाच्या स्टेज अनुसार आपण ठरवतो. हा, हा. समजा एक रोप असेल 8 दिवसाचं, 10 दिवसाचं, 15 दिवसाचं, त्यानुसार ह्याचं सेटिंग करायचं आहे. बरं. त्यात खूप महत्वाचं आहे. हा. हे सेटिंग जेवढं आपण गेमेल करल, 50, 100, 200 जे गरजेचं आपल्या रोपाच्या, त्या पद्धतीने सेट करायचं आहे
आणि त्या पद्धतीने ड्रेंचिंग आणि वेळेची, पैशाची आणि प्रत्येक रोपाला समान ड्रेंचिंग झाल्यामुळं त्याचा एक लय मोठा फायदा आहे. सगळी रोपं समप्रमाणात वाढतात. आणि समजा आपण पूर्वी जी पद्धत वापरायचो की कमी जास्त हाताच्या नोझल काढायचं नुसतं फक्त पुश बटन दाबून करत होतो, ती चुकीची पद्धत होती. चुकीची पण आणि चुकीची असल्यामुळे कारण का रोपाला जास्त एखाद्या गेल्यानंतर ते रोप मुळाला शॉक बसून ते रोप जायची, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. त्यामुळे हे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी वापरायला काही अडचण नाही असं मला वैयक्तिक वाटतं. आता ज्या शेतकऱ्यांनी नेलंय त्यांचं कसं रिस्पॉन्स आलाय? काय एकदम बेस्ट रिस्पॉन्स आहे. भरपूर मागणी आहे. आपण देऊ शकत नाही इतकी मागणी आहे. बरं. इतकी युनिट चांगला अतिशय मागणी चांगली आहे. जो शेतकरी पहिले तुम्ही पंपाने औषध सोडायचे आणि आता ही वायरने सोडतात, मग काय औषधाची बचत वगैरे अचूकपणा आला ना. बरं. अचूकपणा आल्यामुळे पहिलं काय व्हायचं, औषध शिल्लक राहायचं, कधी कधी कमी पडायचं. कमी पडलं की तसंच ती प्लॉट मध्ये एक वेळ तशीच राहायची, त्याच्या उत्पन्नावर परिणाम व्हायचा. असा तर कुठलीही गोष्ट होत नाही. पंपाचं काय म्हणलं तुम्ही? पूर्वी पंपानं काय जायचं, सोडत असताना लेबरकडनं समप्रमाणात जात नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं, रोपाचं काय व्हायचं, कमी जास्त पडल्यामुळे मुळीला शॉक बसून रोप जाळायचं, हे नुकसान व्हायचं आपलं. त्यामुळं ते तोटा वाचला आपला. म्हणजे आपला फायदा एक दोन्ही झाला आणि वेळेची बचत झाली आणि प्लॉट सुद्धा एका वन टाइम एकसारखा येतोय. कारण का आता सगळ्याला समान ड्रेंचिंग होते रोपाला. त्यामुळं रोपा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या काय शेतकऱ्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे. किती औषध किती मिलीपर्यंत आपण सेट करू शकतो औषध? 8 सेकंदामध्ये साधारणपणे 500 ते 600 मिली औषध एका पर प्लांटला आपण सोडू शकतो. हो. जास्तीत जास्त किती कॅपॅसिटी पुढं? 600 जे आहे टायमिंग आहे. मोटर पंपाची मोटरचं स्पीड किती आहे त्याच्यावरती बरं डिपेंड आहे. मोटर जर सिंगल पंप असेल तर थोडा वेळ जास्त लागेल. जर डबल पंप म्हणजे प्रेशर त्याला हाय येतो, त्याच्यामुळे थोडा वेळ कमी लागेल. समजा तुमचा बॅटरी पंप चांगला क्वालिटीचा असेल, डबल बॅटरीचा, तर जास्त बी औषध सोडू शकतो. जास्त बी सोडू शकतो. त्या मोटरची कॅपॅसिटी जास्त असेल तर आपण जास्त औषध सोडू शकतो. तरी किती जास्तीत जास्त किती प्रमाण? जास्तीत जास्त जर चांगला पंप असेल तर 8 सेकंदामध्ये 600 मिली औषध यातून बाहेर काढतात. सेकंदामध्ये? 8 सेकंदामध्ये. बरं. त्याचा ऍव्हरेज चांगला आहे म्हणजे? ऍव्हरेज फास्ट आहे, एकदम स्पीड मध्ये करता येतं काम. पहिल्या पंपानं एवढं स्पीड मध्ये काम करता येत नाही. ते सारखं दाबायचं सोडायचं. पण त्याचं आपण दाबताना सोडताना अचूकपणा राहत नाही ना. कधी कधी कंटाळा पण येतो. कंटाळा येतो, अचूकपणा राहत नाही. सगळ्यात याला काय नुसतं पुश करायचं? नुसतं असं पुश करायचं याला. पुश करून सोडून दांडी आपल्या उजव्या हाताकडे राहती आणि डाव्या हातामध्ये हे पुश बटन जोडायचं. असं डाव्या हातामध्ये नुसतं पुश करून सोडायचं. बाकी काय त्याला कष्ट अजिबात नाही. तुम्ही इकडे या. आता तुम्ही औषध सोडताय, पहिले कसे सोडायचे तुम्ही पंपाने? नाही तर आम्ही पेला सोडाय केल्यानं. बर, मग आता माप घेऊन बर, मग आता काय ही मशीन आलंय काय? बरोबर, म्हणजे वाचलं काम? वाचले. बर, टाइम वाचला, कष्टही वाचलं. पहिले किती वेळ लागायचा? 3 गडी लागायचं. बर, किती एकराला? हे काय 1.25 एकर बाग आहे. 3 गडी लागायचं. 3 गडी लागायचं. आता तुम्ही एकटं करताय? एकटा करतो. बरं झालं, सोपं वाटलं. मग काय. तर मंडळी, आपण पाहिलं सुधाकर माळी अॅग्रो कंपनीचे संचालक आणि काही शेतकरी, त्यांच्याकडनं आपण हे जे आळवणी करण्याचा एक नवीन जुगाड त्यांनी आणलाय. एक वायर म्हणूया, जुगाड म्हणूया किंवा मशीन म्हणूया. ती मशीन त्या ठिकाणी कसं काम करतं, फटकन काम करतं, फास्ट काम करतं, शेतकऱ्याचा वेळ, पैसा, कष्ट सगळंच त्या ठिकाणी वाचवतं. आणि विशेष म्हणजे अचूकपणा त्या ठिकाणी येतो. बऱ्याच वेळा इथं अनिल शेवतकर नावाचे शेतकरी, त्यांनी सांगितले की बऱ्याच वेळा औषध जास्त सोडल्यानंतर रोपाला शॉक बसतो, रोप मरतं. रोपाची किंमतही त्या ठिकाणी आता वाढत चाललेली, कुठल्याही प्रकारचं फळबागाचं रोप असू द्या. पण त्या ठिकाणी आता ते रोप परफेक्ट वाढवण्याचं काम, त्या रोपाला परफेक्ट औषध देण्याचं काम हे सॉइल चार्जर मशीन, हे आळवणी मशीन त्या ठिकाणी करते. हे मशीन ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल, आमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये नंबर दिलाय सुधाकर माळी यांचा. सुधाकर माळी यांच्याशी आपण संपर्क करून हे मशीन त्या ठिकाणी अवश्य घेऊन आपल्या फळबागेमध्ये जे लहान लहान रोपं आहेत त्या रोपांना आपण जर मशीनचा वापर करून ड्रिंचिंग केलं तर नक्कीच आपल्याला भरपूर फायदा होईल. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या शेतकऱ्यांना ही मशीन घ्यायचं असेल त्यांना सुधाकर माळींनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर सुधाकर माळी पंपामध्ये थोडी एक किरकोळ सेटिंग आहे, ती सेटिंग ही त्या ठिकाणी फोनवर सुद्धा ऑनलाईन सुद्धा सांगू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑफलाईन सुद्धा सेटिंग समजून घेतली तरी सुधाकर माळी त्या ठिकाणी सेटिंग समजू शकता. पंप कुठलेही घ्या, फक्त मशीन सुधाकर माळी यांच्याकडे विक्रीला आहे. मशीन विकता पंप घ्या असं कंपल्शन वगैरे कुठलंही नाही. फक्त मशीन त्यांनी विक्रीसाठी आणलंय. वेळ, पैसा, कष्ट वाचवणे हा एक प्रांजळ हेतू हे तरुण उद्योजक असणारे सुधाकर माळी यांचा आहे. मंडळी,
पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून वास्तव असणाऱ्या शेतीविषयक अशाच भन्नाट यशोगाथा आपल्याला दररोज पाहायला मिळतील. धन्यवाद.